विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पार्ट 4 फिजिक्सचे बोर्ड प्रिपरेशन आपण वेगळ्या मेथडनं करतोय. जे टॉपिक मुलांकडून केलेच जात नाहीत, ओके, जरा मोठे टॉपिक आहेत एवढाच प्रॉब्लेम आहे, पण टॉपिक सोपे आहेत. मग कुठले टॉपिक आहेत? ते फ्लुइडचं एक आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, थर्मोडायनामिक्स आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आहे, वेव्ह ऑप्टिक्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. हे 5च टॉपिक आहेत ना, जवळजवळ 50% पेपर कव्हर होतो इथे, हे लक्षात घ्या. जवळजवळ 34 मार्कांचं त्याचं वेटेज आहे. तर तुम्ही आज हा व्हिडिओ बघताय ना, तर अगोदर पार्ट 3 मी जे अपलोड केलेत ते व्हिडिओ बघा. तुम्ही हा पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर. आणि कालचं टार्गेट जर कंप्लीट केला असेल ना, तर मी आज जे टार्गेट देणार आहे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मग डिस्कशनला स्टार्ट करूया आपण. समजा माझ्याकडे एक बबल आहे, ओके, आणि मी काय केलं की त्या बबलला थोडक्यात काय म्हणूया आपण, त्याचा एरिया इन्क्रीज केला. मग एखाद्या बबलचा जर एरिया इन्क्रीज केला तर वर्क डन होणार ना. मग हे वर्क डन कसं फाइंड आउट करायचं? माझ्याकडे ना 8 किंवा 27 असे ड्रॉपलेट्स आहेत छोटे छोटे. मग या सगळ्या ड्रॉपलेट्सना एकत्र करून एक जर ड्रॉप तयार केला मोठा, वर्क डन होणार. कसं फाइंड आउट करायचं? किंवा माझ्या एक मोठा ड्रॉप आहे, तो ड्रॉप वरून खाली फेकलाय म्हणूया आपण, मग त्याचे ड्रॉपलेट्स तयार होत आहेत, त्यात किती वर्क डन झालं? किंवा वर्क डन दिलंय, मग विचारतील किती हाईट वरून टाकलाय. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार आहेत? ही न्यूमेरिकल्स आहेत. सीईटी साठी त्याचे शॉर्टकट्स आहेत बरं का बाळांनो, पण बोर्डसाठी आपल्याला शॉर्टकटकडे बिलकुल जायचं नाहीये, आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. बरं, इथं मग एक थेरॉटिकल प्रश्न कव्हर होतोय, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ही जी सरफेस एनर्जी आहे म्हणजेच वर्क डन. मग ऍक्च्युली फॉर्म्युला काय माहिती आहे का, की सरफेस एनर्जी मी म्हणू का वर्क डन त्याला, दॅट इक्वल्स टू टी इंटू डी ए. बर, मग हा फॉर्म्युला आता डिराईव्ह करायचा. मी फोटो एक शेअर करतोय, पेज नंबर 36. एक मी डायग्राम तुमच्या समोर शेअर केलंय, फिगर 2.17. तिथे एक ना फ्रेम दिले, रेक्टँग्युलर फ्रेम आहे, ठीक आहे. आता फ्रेम मध्ये बघा की QR आहे ना, ओके, सुरुवातीला QR ही लाईन आहे आणि ती पुन्हा स्ट्रेच झालेली आहे, आणि ती जी डिस्प्लेसमेंट आहे ना, ती स्मॉल डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर केले. आता ही फिल्म आहे, म्हणल्यावेळेला 2 सरफेस असणार, आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की आपल्याला इथं सरफेस टेन्शन काढताना फोर्स पर युनिट लेंथ असतं ना, मग सरफेस टेन्शन काढताना मला फोर्स अपॉन ट्वाइस L घ्यावं लागेल, कारण फिल्मला बबलला 2 सरफेस असतात. ओके, मग मला सांगा, मग फोर्सचा फॉर्म्युला काय येणार? टी इंटू DL, बरोबर आहे? सांगा. आता ती मगाशी जी म्हटलं तुम्हाला स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे DX, मग त्यासाठी वर्क डन DW येणार आहे. मग वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ना. मग फोर्स तुमचा काय? T इंटू DL, आणि डिस्प्लेसमेंट कोण आहे सांगा? DX आहे समजा. ओके, त्यांनी पण तेच दिलंय, पण हे ट्वाइस L DX म्हणजेच एरिया ना, चेंज इन एरिया, म्हणजे मला मिळालं का DA, आणि हेच ते एक्सप्रेशन आहे ना. आणि हे जे वर्क डन आहे ना, हेच आपल्याला सरफेस एनर्जीच्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करतोय. मग सरफेस एनर्जी पर युनिट एरिया म्हणजे सरफेस टेन्शन, म्हणजे सरफेस टेन्शन इज ऑल्सो इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. मी तुम्हाला काम काय देतोय होमवर्क, की पहिल्यांदा हे एक्सप्रेशन परफेक्ट करा, हे 2 मार्काला विचारतील. रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी नोट डाऊन करून ठेवलंय. ती मागाची फिगर ड्रॉ करणार. आपण काय करतोय तुम्हाला सांगतो, की आपण पहिला फिगर ड्रॉ केली ना, पहिला शब्द असणार आहे कन्सिडर. मगाची फिगर आठवा, काय होतं त्याच्यात? रेक्टँग्युलर फ्रेम, ठीक आहे, ती स्लाइड होते. ह्या सगळ्या गोष्टीला याच्यात लक्षात घ्या आपल्याला. आणि इथं ते मग फोर्स फाइंड आउट करायचा आहे, ट्वाइस का घेतलं फॅक्टर ते सांगायचं आहे, स्मॉल डिस्प्लेसमेंट ती होते, एरिया इन्क्रीज होतोय, मग वर्क डन DW हे सगळं कन्सिडर करायचं आहे. छोटंसं एक्सप्रेशन आहे, पण मेन माझं काम काय, याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल्स खूप आहेत. ओके, मग वेळ न घालवता एक्झाम्पल 2.5 बघा. मी विथ सोल्युशन फोटो शेअर केलाय, पण प्रॉब्लेम समजून घ्या. कॅल्क्युलेट द वर्क डन. पुन्हा बघा, वर्क डन विचारलंय म्हणजे मला सरफेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया करावं लागेल. मग या न्यूमेरिकल मध्ये बघा, सरफेस टेन्शन दिलंय की शेवटी 2.5 इंटू 10⁻², म्हणजे T दिलंय. आता मला चेंज इन एरिया काढावा लागेल. हा जो बबल आहे ना, इनिशियली बबल तयार केलंय त्यांनी, असं नाही की बबल सुरुवातीला होताना पुन्हा त्याची साईज इन्क्रीज केली, नाहीये, बबल तयार केलाय. तर इनिशियल एरिया 0च घेणार आहे आपण. पण नंतर बबलच्या एरियासाठी फॉर्म्युला कुठला असणार आहे सांगतो. बबल, ड्रॉप किंवा ड्रॉपलेट हे स्पेरिकल असतात, त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज नाही करायचा, एरियाचा यूज करायचा आहे, आणि तो फॉर्म्युला आहे 4πr². मग गिवन डाटामध्ये बघा की इनिशियल रेडियस 0 घ्या,
ओके, फायनल रेडियस येणार आहे 1 सेंटीमीटर दिले त्यांनी, लक्षात घ्या. म्हणजे 1 × 10⁻² मीटर किंवा 0.0 100 डिवाइड करा. ओके, आता लक्षात घ्या की इथं जो सरफेस एरिया चेंज आपल्याला काढायचा आहे ना, तो फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया. इनिशियल एरिया तर 0 आहे, मग फायनल एरिया काय 4πr². आणि त्यांनी फॉर्म्युला वापरलाय 4πr². पण मगाशी बोलताना बोललो होतो बघा, फिल्म 2 सरफेस, बबल 2 सरफेस, त्यामुळं इथं तुम्हाला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग 4πr² ला 2 न मल्टिप्लाय करा, 8πr² येईल. ती व्हॅल्यू मिळेल तुम्हाला DA ची. मग वर्क डन साठी फॉर्म्युला वापरा T × DA. थांबा 2 मिनिटं, हा प्रॉब्लेम समजलाय का तुम्हाला बघा. ओके, जर इनिशियलीच एखादा बबल दिला असता, त्याची साईज इन्क्रीज करायची असेल तर ह्याची रेडियस R1 आली असती, ह्याची R2 आली असती. मग DA काढताना तुम्ही 4π कॉमन काढा, R2² - R1². पण याला 2 न मल्टिप्लाय करावंच लागेल, लक्षात घ्या. ड्रॉप मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे, पण बबल असेल तर 2 न मल्टिप्लाय करा. हे आपण लॅपलास लॉ मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. मग हे न्यूमेरिकल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मला गॅरंटी आहे ह्यातलं एक तर न्यूमेरिकल येईल 2 मार्काला, नाहीतर हे डेरिव्हेशन येईल. ओके, मग आता ह्याच्या नंतरचे प्रॉब्लेम एक्झरसाइज मध्ये आहेत, मी ते मात्र तुम्हाला सोडवून देणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 20 फोटो मी शेअर केलाय, तुम्ही सुद्धा वाचा प्रॉब्लेम. मी 1 मिनिटात हे पुसतोय, तोपर्यंत प्रॉब्लेम बघा त्यात काय दिलंय. क्वेश्चन नंबर 20. ओके, दिले काय त्यांनी बघा, 27 ड्रॉपलेट्स आहेत. ओके, प्रत्येकाची रेडियस आहे 0.1 मिलीमीटर. ते एकत्र येत आहेत, कोइलीज म्हणलं म्हणजे ठीक आहे, एकत्र येतात आणि सिंगल ड्रॉप तयार होतोय, मोठा ड्रॉप तयार होतोय. चेंज इन सरफेस एनर्जी म्हणजेच वर्क डन, म्हणजे सरफेस टेन्शन इंटू सरफेस एरिया. चेंज इन एरिया काढायचं आपल्याला. सरफेस टेन्शन दिलंय, देऊ सोडून आता लक्ष द्या. ड्रॉपलेट स्मॉल आहेत, त्याच्या रेडियसला तुम्ही R म्हणा आणि त्याची रेडियस आहे 0.1 मिलीमीटर. ओके, 0.1 मिलीमीटर, मिली म्हणलं की 10⁻³ ने मल्टिप्लाय करा. हा पॉइंट कॅन्सल करा, ह्याला 10 न मल्टिप्लाय करा, मग ह्याला 10 न डिवाइड केलं की ते -4 होईल, म्हणजे मला स्मॉल r मिळालं. क्लिअर. आता त्यांनी काय केलंय की मोठा जो ड्रॉप आहे त्याची रेडियस कुठे दिले का, नाही दिली. बर, आता मी सांगतोय, लक्ष द्या. सरफेस टेन्शन इथं वरती लिहितो मी 0.072 Nm/m. आता लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. 27 ड्रॉपलेटचा एक ड्रॉप झालाय ना, व्हॉल्यूम सेम आहे ना. मग 27 ड्रॉपलेटचा व्हॉल्यूम 27 × 4/3πr³ आणि ड्रॉपचा व्हॉल्यूम येणार आहे 4/3πR³. मग तुम्ही या टाईपच्या न्यूमेरिकलमध्ये स्मॉल कोण असतं, ड्रॉपलेट, त्या स्मॉल r म्हणा. मोठा कोण असणार आहे, ड्रॉप, कॅपिटल R त्याची रेडियस. हळूहळू समजून घ्या बरं का. बर, आता इथं 4/3π 4/3π कॅन्सल होईल, मग 27r³ दॅट इक्वल्स टू r³ येणार. मग थ्राईस r ही r ची व्हॅल्यू आली, याला इक्वेशन 1 म्हणा. ओके, मग काढूया का चेंज इन सरफेस एनर्जी. बघा, मग चेंज इन सरफेस एनर्जी काढताना आम्ही आता प्रॉब्लेम परत आता हातात घेतोय. ओके, ड्रॉपलेट्स आहेत, हे ड्रॉप्स आहेत, बबल वगैरे नाही आहे, त्यामुळे 2 न मल्टिप्लाय करायची गरज नाही. T × DA, मग दॅट इक्वल्स टू DA काढताना मी काय करतोय, हे जे 27 ड्रॉपलेट्स होते ना त्यांचा एरिया जास्त असतो, मग त्याला 27 × 4πr². आणि हा जो ड्रॉप आहे त्याचा एरिया कमी असतो. मोठ्या एरियातून छोटा एरिया मायनस करा. आता हे सांगतो, याच्यातून मी 4π तर कॉमन काढू शकतो, पण मला स्मॉल r दिले त्यांनी, कॅपिटल R कुठं दिलंय, मग ही कॅपिटल R ची व्हॅल्यू 3r आहे ना, ती इथं पुट करायची. मग होतं काय बघा, T. चला 4π कॉमन काढतो मी, हे 27r² शिल्लक आहे, हे 4π कॉमन काढलंय, कॅपिटल R ची व्हॅल्यू आहे 3r, त्याचा स्क्वेअर करा, किती येईल 9r². मग आता करा की 27r² मधून 9r² मायनस करा, किती 18 येईल ना, 18. बघा बघू, आता समजून घ्या. मग T × 4π × 18r², मग सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत, व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा, तुम्हाला आन्सर मिळेल. आलं का डोक्यात तुमच्या. सिंपल प्रॉब्लेम होता, पण हे जे केलं ना ते इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की हा फॉर्म्युला फिक्स आहे. फक्त मी यात बदल काय करतोय बघा, आता इथं फक्त असं लिहितो n,
किती ड्रॉपलेट्स आहेत आणि नंबर पण तुम्हाला असे देतील 27 ड्रॉपलेट की ज्याचं क्यूब रूट काढता येईल, 8 ड्रॉपलेट ज्याचं क्यूब रूट काढता येईल, मिलियन म्हणजे 10⁶ 10 लाख, मग मिलियनचं क्यूब रूट 10⁶ क्यूब रूट 10⁻² येणार, लक्षात घ्या. बरं, मग हा प्रॉब्लेम पण तुमच्या लक्षात आलेला आहे. फक्त थोडंसं बाळांनो मी काय सांगतोय बघा, हे असं रिलेशन करून मी कॅपिटल आर ची व्हॅल्यू 3R टाकली का, मला कॅपिटल आर दिलं नाही म्हणून. पण समजा मला स्मॉल आर ची किंमत माहीत नसती, कॅपिटल आर दिलाय की ड्रॉपची रेडियस दिले पण स्मॉल आर नसता दिला तर मी स्मॉल आर ची व्हॅल्यू R/3 तिथं पुट केली असते. हे समजून घ्या. क्वेश्चन नंबर 21 चा मी फोटो शेअर केलाय बघा. क्वेश्चन नंबर 21. ओके, काय काय गिवन डाटा आहे बघूया आपण. की ड्रॉप आहे, ड्रॉपची रेडियस दिले आपण आत्ताच बघितलं. आता ड्रॉपची रेडियस म्हणजे कॅपिटल आर दिलंय 0.2 सेंटीमीटर म्हणजे 2 × 10⁻³ मीटर. हे कळलं ना तुम्हाला मगाशी केलं तसं. ॲक्च्युली सेंटीमीटरचं मीटर करताना 10⁻² असतं, पण तो पॉईंट कॅन्सल केला ना मी. बर, त्याच्यानंतर आणखीन काय दिलंय बघा, त्यांनी 8 ड्रॉपलेट्स आहेत. बर, वर्क डन म्हणलं विचारलंय आणि सरफेस टेन्शन मात्र बाळांनो 435.5 पण दिलंय कशात, डाइन/सेंटीमीटर. डाइन/सेंटीमीटर मी काय म्हणतोय लक्षात घ्या, डाइन/सेंटीमीटरला न्यूटन/मीटर मध्ये कन्वर्ट करणार आहे बरं का मी. 435.5 डाइन 1 न्यूटन म्हणजे 10⁻⁵ डाइन, मग 1 डाइन म्हणजे 10⁻⁻5 येणार. 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² येणार. -2 वरती गेला +2 झाले म्हणजे मला 435.5 × 10⁻³ न्यूटन/मीटर मिळालं. ओके, आता किती ड्रॉपलेट्स आहेत, 8 ना. मग 8 ड्रॉपलेट्सचा व्हॉल्यूम 4/3πr³ बरोबर एका ड्रॉपचा 4/3πr³. 4/3 ला 4/3 कॅन्सल, क्यूब रूट काढूया का आपण. मग 8चं क्यूब रूट 2 येणार आहे, ट्वाइस R = R. पण मला कॅपिटल आर माहित आहे, आता स्मॉल आर माहित नाही आहे. मग देअरफॉर स्मॉल आर ची व्हॅल्यू R/2 मी पुट करणार. सांगतो तुम्हाला वर्क डन W लिहूया आपण, दॅट = T × DA. बरोबर आहे. पुन्हा प्रॉब्लेमकडे बघतोय मी, ड्रॉपलेटच आहेत, 2 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे. मग इथं काय येणार, 8 ड्रॉपलेटचा एरिया 4πr² मायनस मोठ्या ड्रॉपचा एरिया. चला 4π कॉमन काढा, 4π कॉमन काढलं, हे 8 शिल्लक आहे. आर ची व्हॅल्यू R/2 आहे म्हणजे इथे येणार आहे R²/4. ओके, हे 4π कॉमन काढलंय, इथं आहे R². शांतपणे बघा किती सोपं आहे आता हे. 2 × T × 4π. 8 ला 4 ने डिवाइड करा, किती 2 येणार. ट्वाइस R² मधून एक R² मायनस करा, इथं R². R ची व्हॅल्यू दिले, त्याचा स्क्वेअर करा, त्याला 4π ने T ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मग तुम्हाला हे आता लक्षात आलेलं आहे क्लिअरली. मग क्वेश्चन नंबर 22 जे फायनल आहे ना, क्वेश्चन नंबर 22 तो बघा जमतोय का बघा तुम्हाला. हाऊ मच वर्क म्हणलं की T × DA. एका लेक्चरमध्ये हे जरी कन्सेप्ट क्लिअर झाली तरी बास होईल माझ्यासाठी. ओके, तुम्हाला म्हणजे काय प्रकार तुमच्या लक्षात आलाय, म्हणजे मी काय सांगतोय की हा प्रॉब्लेम तुम्हाला जमला तर सगळं जमलं. त्यांनी दिले काय बघा, 2 सेंटीमीटर रेडियस असणारा बबल तयार करायचा, सरफेस टेन्शन दिलंय, इनिशियल रेडियस 0. मग तुम्हाला मगाशी जो सॉल्व्ड प्रॉब्लेम होता ना, हा सेम तसाच प्रॉब्लेम आहे. ओके, मग इनिशियल R1 0 येणार आहे, R2 ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर, मग फायनल एरिया येणार आहे 4. बबल आहे ना, 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 × 4πr². मग DH व्हॅल्यू 8πr² येणार आहे. R दिले 2 सेंटीमीटर, 2 × 10⁻² करा, सॉल्व करा, जमणार आहे तुम्हाला ऍक्च्युली. मग वर्क डनचा क्वेश्चन नंबर 23 पण तुम्हाला सॉल्व करायचा आहे. काय दिलंय बघा, एरिया दिलाय 2 सेंटीमीटर × 2 सेंटीमीटर. इनिशियल एरिया 4 cm², फायनल एरिया 9 cm². 9 कुठं आलं कळालं का, 3 × 3 दिलंय बघा ना. त्याच्यानंतर DA 9 - 4 5 cm², 5 cm². ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे काय आहे, फ्रेम आहे म्हणजे फिल्म आहे. सोप सोल्युशन 2 ने मल्टिप्लाय करा. जरा सोडूया रे बाळांनो, सोडूया व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 23 व्यवस्थित सोडूया आणि आपलं आन्सर तिथं मॅच होतंय की नाही ते बघूया आपण. होणारच आहे रे. बघा शांतपणे बघा की इनिशियल एरियाला आपण चला A1 म्हणूया, तो आहे 2 × 2 2 सेंटीमीटर आहे.
इंटू 2 सेंटीमीटर म्हणजे 4 सेंटीमीटर. डायरेक्ट लिहू का फायनल एरिया आहे 9 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यामुळे डी एची व्हॅल्यू काढताना 9 - 4 म्हणजे 5 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 10 किती -4. पण याला 2 न मल्टिप्लाय करा बरं का बाळांनो, 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे 10 इंटू 10 - 4 मीटर स्क्वेअर. ओके, बबल आहे ना त्यामुळे 2 न मल्टिप्लाय, फिल्म आहे ना म्हणून 2 न मल्टिप्लाय केलं. आता त्यांनी विचारलंय वर्क डन. मग वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो की सरफेस टेन्शन इंटू डी आहे ना. सरफेस टेन्शन किती दिलंय त्यांनी 3 इंटू 10⁻². हा किती आहे सांगा 10 इंटू 10⁻² किती आलं आपलं -4. मग बघा मी सांगतो हे 10 इंटू 3 30 इंटू 10⁻⁻6. मी जर 3 केलं आणि ह्या 10 ह्याला मल्टिप्लाय केलं तर -5 येणार आणि आपलं आन्सर करेक्ट आहे. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण काय फिनिश केलंय, ही डायग्राम, ही अशी डायग्राम, ते PQ पुन्हा इकडे एक्स्ट्रा वाढले ते हे एरिया डी आहे नाही का, आलं का लक्षात. मग हे इम्पॉर्टंट आहे. वेळ जाऊ दे पण वर्क डनचा एकूण एक न्यूमेरिकल तुम्हाला करायचं आहे. कुठले कुठले न्यूमेरिकल घेतले परत सांगतो. क्वेश्चन नंबर तुम्हाला सांगतो लक्षात घ्या 20, 21, 22, 23 ओळीनं 19, 20, 21, 22, 23 हे 5च्या 5 प्रॉब्लेम प्लस सॉल्ड प्रॉब्लेम आत्ताच्या आत्ता फिनिश करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेपर्यंत. आणि चॅनल करताय तुम्ही करा अजून जास्तीत जास्त शेअर. फक्त 1% मुलांपर्यंत मी पोहोचलोय, फक्त 1%. लाखो मुलं एक्झाम देतात 12th स्टँडर्डची आणि आपले व्ह्युअरची संख्या जर बघितली आपण ती फक्त 1% किंवा त्याच्यापेक्षाही कमी आहे लक्षात घ्या. म्हणजे मुलांपर्यंत अजून पोहोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाही विद्यार्थी तणावात राहायला नाही पाहिजे. ठीक आहे मग चला, ऑल द बेस्ट, धन्यवाद.